जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आज आहे अमावस्या, जी आषाढ आणि श्रावणच्या मध्ये येते, दिव्याची अमावस्या. तर ती आहे आज. त्याच्यामुळे थोडीशी साफसफाई, श्रावण सुरू व्हायच्या अगोदर मी थोडीफार साफसफाई करत असते. म्हणजे किचन ओटा वगैरे, देवघर पूर्ण डीप क्लिनिंग नाही करत, कारण आणखी 15-20 दिवसांनी मला महालक्ष्मी यांची सफाई करावीच लागते घराची. त्याच्यामुळे मग श्रावणमध्ये फक्त थोडी अशी मोजकीच जी साफसफाई करत असते तीच असते. आणि दिव्याची अमावस्या जर म्हणाल तर आमच्या तिकडे म्हणजे असं दिव्याची अमावस्या कधी काही मी पाहिलेली नाही, पण इकडे खूप पद्धत आहे त्याची. आज दिवे वगैरे साफ करतात. त्याच्यानंतर आणि मी प्रत्येक पद्धत म्हणजे तिकडचीच वापरते असं नाही. मला जर इकडची एखादी आवडली तर मी पण करते. जेव्हापासून मी इथे राहते, आता जवळपास 24-25 वर्ष तरी झाले इकडे राहायला, तर तेव्हापासून मग जसं जसं माहिती झालं की नाही ही पूजा करायला पाहिजे, ती पूजा करायला पाहिजे. बऱ्याच पूजा आहेत की ज्या मी इकडच्या पद्धतीने करते. पूजा जर आवडली तर, म्हणजे असं सणवार नाही करत, पण पूजा करायला काही हरकत नाही, तर ती करत असते. दारावर बरेच आता महालक्ष्म्या जवळ आल्या, गणपती जवळ आले की दारावर जे विकणारे आहेत ते पण जास्त प्रमाणात सुरू होतात. तर त्याच्यामुळे दुपारी ते जास्त असतात. आणि देव वगैरे साफ करून घेतले मी आता, आणि दिवे काढणार आहे. सकाळचे कामं अगोदर आटपून घेत असते मी केव्हा पण, कारण हे जर सकाळी काढलं तर मग सकाळचे कामं लवकर होत नाही. ड्युटीवाले एकदा बाहेर गेले की मग आपले कामं सुरू. तर देव चांगले साफ करून घेतले आता, आणि दिवे पण लगेच करून घेणार आहे. बाकी पूजा वगैरे काही केली नव्हती, कारण अगोदर मला देव साफ करायचे होतेच, तर त्याच्यामुळे पूजा काही अगोदर केली नाही. देव चांगले चमकायला लागले आता. जर ही याच्या खालची जी प्लेट आहे ती आता पावडरने घासावी लागणार आहे. त्याच्यानंतर इथे याच्या खाली पण प्लेट असते एक, तर ते आता घासल्यानंतर ठेवावे लागते. तोपर्यंत फुलं वगैरे वाहून देते. दिवे माझ्याकडे एवढे काही खूप सारे नाहीये, तर समय आहे. काही नंदादीप आहे, काही छोटे दिवे, मोठे दिवे, आणि मला असे डिझाईनवाले जे दिवे आहेत ते खूप आवडतात. अजून पण 1-2 केलेले आहे मी ऑर्डर. आल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसतेच तुम्हाला, पण सध्या ते आलेले नव्हते, त्याच्यामुळे काही लावणं शक्य नाही झाले. पण जे काही होते ते जे लावायचे दिवे आहेत ते, आणि हे स्टीलचे आहेत काही, हे सगळं देवाचंच आहे भांडे पूर्ण. तर त्यातले दिवे पूर्ण काढून चांगले भैया पावडर किंवा पितांबरी पावडर, जी पावडर असेल त्याने साफ करत असते मी. पण पितांबरीपेक्षा भैया पावडरने खूप लवकर आणि असे चांगले वाटतात. तर आम्ही जवळपास इकडे भैया पावडरच वापरले जाते. 1-2 व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी, तर तेव्हा कमेंट आल्या होत्या मला की भैया पावडर आमच्याकडे काही मिळत नाही. पण जिकडे असेल तिकडे जिकडे ज्या पद्धतीची पावडर आहे ती वापरायची, आणि चांगले स्वच्छ केले. त्यानंतर ते लगेच कपड्याने जर पुसलं तर बरं, नाहीतर लगेच डाग पडून जातात. तर पूर्ण कपड्याने चांगलं साफ केले. आणि ऊन तर नाही, आता ऊन जर असलं तर उन्हामध्ये चांगले सुकवायचे, पण ऊन नसलं तर फॅनमध्ये सुकून जातात. तर ते तिकडे सुकवायला ठेवले. आणि रॅकमध्ये मी कपडा कधीच टाकत नाही. मध्ये टाकला होता एक दिवस, एकदा ना, पण मला तो काही आवडत नाही. नेहमी अशी रॅक पुसायला मला जास्त आवडते. 1-2 दिवस झाले की माझी रॅक पुसणं चालूच असते, आता पावसाळ्यामध्ये तरी. आणि हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये तर रोज पुसावी लागते. भांडे लावायच्या अगोदर रॅक ही पुसतेच. रॅक वगैरे पुसून घेतली, भांडे लावले, त्याच्यामध्ये जे काही लावायचे होते ते, आणि सुरुवात केली आता ओटा घासायचा आहे. तर ओटा पूर्ण अगोदर जे ओटा आहे, ओट्यावर फरशी नव्हती, तर तेव्हा वरून असा चिकट चिकट झालेला होता. तर आता पूर्ण फरशी बसवली, तर घासायला खूप सोपा जातो हा. लगेच असं नुसती घासणी फिरवली तरी पण ती फरशी निघून जाते. आणि पूर्ण ओटा घासायला काही जास्त वेळ नाही लागत, पण थोडीशी क्लिनिंग केली की तेवढंच आपल्यालाही चांगलं वाटतं. तर ओटा पूर्ण वरून जिथपर्यंत हात पुरतो माझा, भिंतीचा अगदी थोड्याशा स्लॅबच्या थोडं कमी याच्यामध्येच पुरतो, बाकी थोडंसंच राहतं, वर जास्त नाही राहत. तर जिथपर्यंत हात पुरेल तिथपर्यंत हे करून पूर्ण ओटा साफ करून घेतला. आणि त्याच्यानंतर काढलं मी फ्रीज.
कारण सगळ्यात जास्त काम पडतं ते फ्रीजचं. आणि असं काही करायचं म्हटलं की घरामध्ये पसाराही तेवढाच होतो. एक काम राहतं बाजूला, त्याच्यानंतर त्यातला काही पसारा, काही शिल्लकचा बराच होऊन जातो. आणि असं वाटतं की किती आवरायला सुरुवात केलेली आहे. आणि आवरणं काही खूप नव्हतं, पण तरी पण पूर्ण दिवस गेला म्हटलं चालते. याच्यामध्ये थोडासाच आराम केला. आराम तर पाहिजे शरीराला थोडासा, तर एक अर्धा एक तासच आराम झाला असेल. बाकी सर्व दिवस पूर्ण कामातच गेला आज. छोटे छोटे कामं असतात पण ते दिसत नाही. एकदम मोठं काम आणि छोट्या कामामध्ये खूप फरक आहे. आता दिवे घासले मी, तर दिवे घासायला, त्याच्यानंतर देव साफ करायला बराच वेळ गेला त्याच्यामध्ये. पण ते असं होतं की हे जे छोटे छोटे तर आहे, पण ते नाही, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. तर ते केल्यानंतर पूर्ण फ्रीजमधलं पूर्ण काढून घेतलं. आणि त्याच्या खाली हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप धूळ येते, पण पावसाळ्यामध्ये पण चिकटपणा येतो. ते असं जाळं जाळं झालेलं होतं जसं काही. तर ते पूर्ण काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर फ्रीजचं जे भांडे आहे त्याच्या आतले ते पण साईडला ठेवून दिले ओट्याच्या, कारण मी ते साफ करणार आहे. श्रेया आलेली होती तोपर्यंत, तर ती म्हणे मी फ्रीज साफ करते. तिची मला बऱ्याच कामामध्ये मदत होते. तर तिने पूर्ण फ्रीज असं क्लीन करून घेतलं. तोपर्यंत माझं हे फरशी वगैरे पुसून घेतली अगोदर, म्हणजे मग हे होईपर्यंत ते पण सुकून जातं चांगलं. आणि आराम मधला जो आहे तो झालाही नसता, पण फ्रीज हे ते जे काही होतं त्यातल्या जे भांडे होते ते सुकायला, आता पावसाळा म्हटलं की जरा वेळ लागतो, तसे ते पुसूनच ठेवावे लागतात. थोडंफार पाणी राहतच त्याच्यामध्ये, पण तरी पण थोडा वेळ दिलाच. आणि तसाही कंटाळा आलेला होता. तर ते पूर्ण भांडे मी साफ केले. त्याच्यातले जे काही आहे, फ्रीजमध्ये समजा आपण वस्तू तर ठेवतो, पण वस्तू ठेवायच्या अगोदर हे जे ऑनलाईन बोलवलेलं आहे मी, तर हे खरंच खूप उपयोगाचं आहे. खूप काही महाग नाही, पण जे फ्रीज खराब होतं ते खूप कमी प्रमाणात होतं. हे मी बऱ्याच वेळा, समजा आता चिकट झालं, एखाद्या वेळेस दूध वगैरे सांडलेलं असलं, काही असलं, तर पटकन ते काढून साफ करू शकतो आपण. तर त्याच्यामुळे हे खूप उपयोगाचं आहे. आणि हे करेपर्यंत 2 सव्वा 2 झाले होते, आणि ते पण आलेले होते घरी. 2 वाजता ते आले की त्यांना चहा तर नाही घेत आता, पण कॉफी दूध वगैरे जे काही असेल थोडंफार ते होतं आमचं. फ्रीज अगदी चकाचक झाला. श्रेयान साफ केलं. बाहेरूनच रेडी बाहेरचं चालू. इकडे सुरू आहे मस्त गरमागरम कॉफी. आता वाजले 2 वाजत आले. ते गेल्यानंतर थोडा वेळ आराम केला. आणि त्याच्यानंतर थोडेफार राहिलेले जे कामं होते शिल्लकचे, इथेच पसारा पडलेला होता, फरशी पुसायची बाकी होती, तर ते सर्व अगोदर करून घेतलं. कारण ते न राहिलं की मग तसंच राहून जातं. तोपर्यंत संध्याकाळ झालेली होतीच. तर जे दिवे घासून ठेवलेले होते ते चौरंगावर ठेवायचे. आता ही दिव्याची जी पूजा आहे आमच्याकडे करत नाही, हे मी पहिले सुरुवातीला सांगितलं. पण शेजारी विचारलं ताईला कशा करायची, काय करायची, म्हटलं कोणी कणकेचे दिवे वगैरे करते, तर त्या म्हणत कणकेचे दिवे काही करत नाही म्हणे कोणी. असे दिवे ठेवायचे, त्याच्यानंतर ते लावायचे, फुलं वगैरे वाहायचे. तर त्यांनी जसं सांगितलं तसंच मी करत असते. तर फुलं होतेच, बरेच फुलं तोडले श्रेयाने. तिला म्हटलं 4-5 तोडून नंतर तिने बरेच तोडले. तर म्हटलं त्याची थोडीफार आता डिझाईन करतच आहे आपण दिवे, तर थोडंसं त्याला डिझाईन जर केलं तर आणखीन चांगलं दिसतं. तर जे काही फुलं होती त्याने दिव्याच्या भोवतीच फक्त टाकून, खूप वेळ नाही, अगदी कमी वेळामध्ये जे काही होईल ते सजवलं. पण थोडं जरी सजवलं तरी दिसताना असं नुसतेच, आता मी दिवे ठेवले असते ते लावले असते, त्याची पूजा वगैरे केली असती, तर ते थोडंसं हे झालं असतं. आणि सजवल्यानंतर वेगळंच दिसतं. तर पूर्ण सजवायला काही वेळ नाही लागला. पूर्ण दिव्याची तयारी करून ठेवली. आता दिव्यात वाती वगैरे टाकून ठेवल्या. आणि फुलं पण थोडीशी डिझाईन केली. एवढे नाही टाकले चालतात, पण ते आता श्रेयान तोडले शिल्लक, मग ते असे करून ठेवले. आणि माझं हे चालू असलं कोणतंही काम की हा बा, शेजारी 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 प्रत्येकीच्या तो अशा जवळच. आता तरी लांब बसलेला नाही, थोडसा समोर असतो. आता त्याला माहिती आहे की इथं पूजा वगैरे चालू असली तर तो इथे बसलेला आहे. तो काही खायसाठी नाही बसत, कारण त्यांचं खाण्याकडे अजिबात लक्ष नाही. कोणत्याच बरेच वेळा असं वाटतं, म्हणजे पाहताना समोरच्याला की हा घरात राहतो, तोंड लावत असेल, कशाला काही करत असेल, पण त्याचा खाण्यासाठी तो इथं बसलेला नाहीच. पूजा झाल्यानंतर त्याला जे कुंकू लावतात त्याच्यासाठी बसलेला आहे तो आता. कारण ते वाट पाहणं चालू आहे की आता हे झालं की कुंकू कधी लावलं जातं.
कानूजवळ टिक्का. तसं हे काय महादेवाच्या पेंडल करतात, पण मला ती सवय असं करायची. खंडोबा 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 हे खंडोबा, खंडोबाच्या पाया पडा, खंडोबाच्या पायाने पडू देते. ते म्हणतो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे, पाया पडू नका असं म्हणतो. पाटावर बसा. पूजा वगैरे करून घेतली, सर्व आटोपलं. आणि त्याच्यानंतर मग हे तोपर्यंत फ्रीजमधले जे काही भांडे होते ते सुकले होते. ते वरचे जे आहे ठेवायचं ते पण पूर्ण सुकलेलं होतं. तर फ्रीज पूर्ण सेट केलं. त्याच्यानंतर लाईट वगैरे लावून पाहिला. आणि साईडला यावेळेस थोडंसं पलीकडे केलं. कधी अलीकडून हे भरण्याचं जे स्टँड आहे कधी अलीकडून असतं कधी पलीकडून असतं. काही भाजीपाला आणलेला होता यांनी, कारण आता हे जवळपास रविवारी गावाकडेच जातात, त्याच्यामुळे बाजार काही होऊन नाही राहिला सध्या. तर जसं शक्य होईल त्या पद्धतीनेच भाजीपाला काही तो आणला जातो. तर तो आणल्यानंतर काही जो धुवायचा असतो तो धुवून घेते मी, आणि काही धुणं शक्य नसतो, जसं की काशीफळ काही धुवून ठेवू शकत नाही आपण. तर ते मग जे धुवायचं नसतं समजा ते ठेवून देते. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये खीर केली होती, आणि त्याच्यानंतर पोळ्या आणि भाजी. तर पुऱ्याही केल्या असत्या तरी चाललं असतं, पण ते तेलकट त्यांना काही आवडत नाही. आम्हाला दोघींना आवडतं, तर मग ते काही ना पोळ्या आणि काही ना पुऱ्या, तर तेही नाही. म्हटलं मग जाऊ द्या, हेच करू साधं साधं. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.